तत शंखा शंखाश्च तत शंखाश्च तत शंखाश्च बरोबर आहे. विसर्गाच्या नंतर काय आलंय? क बी नाही आणि प बी नाही. क वर्ग पण नाहीये आणि प वर्ग पण नाहीये. कोणता आदेश होईल? कोणताच नाही. मी चुकीचं म्हटलं तुम्ही चांगलं म्हणता, तुम्ही चुकीचं म्हटलं. हा तत शंखाश्च भैर्य भैर्य भैर्यश्च भैर्यश्च तत शंखाश्च भैर्यश्च भैर्य भैर्यश्च पण पण पणवा पणवान. ऐकू आले का? सगळ्यांना येण झाला ऐकू. हा पण वान पहिलं जे न आहे मूर्धन्य, दुसरं दंत्य. कसं म्हणायचं? पणवान पणवान पणवानक पणवानक गो मुखाः गो मुखाः पणवानक गो मुखाः सहसै सहसै सहसैवा सहसै वाभ्य वाभ्य हन्य हन्यन्त हन्यन्त सहसै वाभ्य हन्यन्त सहसैवाभ्य हन्यन्त सशब्द सशब्दस सशब्दस तुमुलो 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 भवता भवत भवत सशब्दस तुमुलो भवत सशब्दस तुमुलो भवत. आता पहा, भीष्माचार्यांनी शंख वाजवला, सिंहनाद केला. त्याच्या ततः ठीक आहे. तत म्हणजे त्याच्यानंतर. जसं संस्कृत भाषा मराठी भाषेची आई काय? अहम मंदिरम आगच्छामि. मी मंदिराला येत आहे. ततः शालां गच्छामि. त्याच्यानंतर शाळेला जात आहे. ततः त्याच्यानंतर गृहमागच्छामि. मी घरी येत आहे. ततः अहं क्षेत्रं गच्छामि. मी शेताला जात आहे. ठीक आहे. किती सोपी संस्कृत भाषा. अहम चायं पिबामि. पागलाः बालकाः चायं पिबन्ति. म्हणा म्हणा. पागला पागला बालकाः चायं पिबन्ति. चतुरा बालकाः चायं न पिबन्ति. चला तर पहा, तत तत म्हणजे त्याच्यानंतर काय झालं? तत
शंखाश्च. आता तुम्ही शंख पाहिलाय ना, शंख. त्याच्यानंतर भेरी. भेरी म्हणजे नगारा. इथं होता आहे ना नगारा, आहे का नाही, त्याला म्हणतात नगारा. त्या युद्धामध्ये कौरव दळामध्ये त्याच्यानंतर भीष्माचार्याने शंख वाजवल्यानंतर मग इतर लोकांचे शंख वाजायला लागले, नगारे वाजायला लागले. त्याच्यानंतर पणवानक गोमुखा हा म्हणजे मृदंग वाजायला लागले, गोमुखा हा मृदंग वाजायला लागले. त्याच्यानंतर दुसरे काही त्या ठिकाणी जे हे येतं तडम ताशे वगैरे जे काही असतात ना ते वाजायला लागले. गोमुखा हा मृदंग वाजायला लागले मोठमोठ्यानं. काय झालं मग सहसा एव सहजच बाकीचे वाजू लागले. म्हणून जे बाकीचे वाजवायचे जे राहिले होते ते बी वाजवायला लागले. सहसा एव सहजच एव अभ्यहन्यंत आपल्या आपल्या वाद्यावर त्या ठिकाणी थापा मारू लागले, मोठमोठ्यानं वाजू लागले. कधी भीष्माचार्यांचा शंख वाजल्यानंतर वाजू लागले. स शब्द आणि मग तो शब्द कसा झाला, तुमुलो भवत. अभवत म्हणजे झाला, तुमुलो म्हणजे सगळा जिकडं तिकडं गुंजारव झाला. जिकडं तिकडं आपापले वाद्य वाजू लागले, सगळा जिकडं तिकडं आवाजच झाला. कशाचा, वाद्यांचा. तत शंखाश्च भेयाश्च तत शंखाश्च. पहिल्यांदा तीनदा म्हणायचं, दुसऱ्या बारी एकदाच. तत शंखाश्च भेर्याश्च. भवर मात्रा किती येतात, एक. काय काय दोन म्हणाले, एकच म्हणायचं. तत शंखाश्च भेर्याश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त. सहसैवाभ्यहन्यन्त. सशब्दास्तु मुलो भवत्. तथा श्वेत श्वे श्वेते श्वेतैर श्वेतैर हयै हयै हयैर युक्ते. तथा श्वेतैर हयैर युक्ते. आता पहा, ऐका ना, श्वे झाल्यानंतर तै आहे, तै झाल्यानंतर काय, ह. काय आहे, ह. आणि हच्या डोक्यावर कोण आहे, आर्ध र म्हणजे लंगड र. ऐका नाही, जसं लंगडी लेकर पायाचं दूध का कडावर तरी असते तर खांद्यावर तरी असते, हा खाली चलू वाटत नाही त्यांना. तसं हे जे र आहे ते र काय करते, समोरच्या वर्णाच्या डोक्यावर जाऊन बसते. बरोबर, याला म्हणतात विग्रह. काय म्हणतात, त्याला विग्रह म्हणतात. हा म्हणजे अलग अलग पाराच्या करताना तसं करत असतात, पण म्हणतानी या समोरच्या वर्णाच्या डोक्यावर जाऊन बसते ना. तर पहा, हे अर्धर कुठं म्हटलंय, खच्या डोक्यावर जाऊन म्हटलंय. म्हणून काय म्हणायचं, श्वेतैर हयैर असं. महती
स्यन्दने स्यन्दने स्थित स्थित स्थिता स्थितो स्थिताओ स्थिताओ महति स्यन्दने स्थिताओ महति स्यन्दने स्थिताओ माधव पांडव पांडवश चैव माधव पांडवश चैव माधव पांडवश्चैव कधी लक्षात ठेवायचं हे जे दोन टिंब आहेत ना त्याला काय म्हणतात विसर्ग. हा त्या दोन टिंबाचा विसर्ग जो आहे त्याच्यानंतर इकडे बघा प फ ब भ म हे 5 अक्षर आले की विसर्गाच्या जागी काय होते उपपद्मानीय. उपपद्मानीय म्हणजे याला म्हणतात उपपद्मानीय. तर इथं काय आहे विसर्गाच्या नंतर प आलेलं आहे. काय म्हणायचं इकडे बघा माधव पांडवश्चैव दिव्यो शंखो दिव्यो शंखो. असं म्हणताना ढिलं म्हणायचं नाही दिव्य शंखाव नाही. दिव्य शंखो दिव्य शंखो दद्मा दद्मा प्रदद्मा प्रदद्मतु प्रदद्मतुः प्रदद्मतुः. ऊच्या नंतर विसर्ग आला त्याला हू म्हणायचं. दिव्यो शंखो प्रदद्मतुः तर आता कौरवांच्या सैन्यामध्ये एवढं वाढलं ना ततः ततः म्हणजे त्याच्यानंतर काय झालं श्वेत. श्वेत म्हणजे सफेद आणि हय म्हणजे घोडे. श्वेतैर हयैर पांढऱ्या घोड्यांनी युक्त असणाऱ्या कुठे महती महान स्यन्दने सैन्यामध्ये स्थितो स्थितो म्हणजे उभे असणारे थांबणारे. कोण कोण 2 जण. कोण माधव मा म्हणजे माया मा म्हणजे माया धव म्हणजे पती मायेचा पती कोण भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याला म्हणतात माधव. आणि पांडव पांडव म्हणजे अर्जुन. म्हणजे देवानं आणि अर्जुनानं काय केलं दिव्य शंख दिव्य असणारे शंख म्हणजे 2 शंख काय केले प्रदद्मतुः वाजवले. किती 2 दोघांनी 2 शंख वाजवले. कधी ततः म्हणजे त्याच्यानंतर श्वेतैर हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. पंच
जन्यम पांचजन्यम पांचजन्यम. आता दुसरा उच्चार सांगतोय आता पांचजन्यम पांचजन्यम. कसा म्हण बरं. अरे छान म्हटलं. हा इकडं कोण म्हणतंय. मी जसं म्हटलं तसं पांचजन्यम. कोण म्हणतंय हात वर करा. हा पांचजन्यम. पांच 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 पांचजन्यम. दोन्ही प्रकार. पांचजन्य म्हणू शकता किंवा आणखीन जर शास्त्रीय भाषेमध्ये म्हणायचं तर पांचजन्यम. ऋषिकेशो ऋषी. आता लेकरांचे नाव ऋषी ठेवायला पण म्हणताच येत नाही. हा ऋ ऋ ऋही ऋही केशो ऋषिकेशो ऋषिकेशो पांचजन्यम ऋषिकेशो. देवदत्तम धनंजय. इथे पण धनंजय धनंजय धनै 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 धनंजय धनंजय. देवदत्तम धनंजय. पौंड्र पौंड्रम पौंड्रम. दद्मौ महाशंखम महाशंखम. पौंड्रम दद्मौ महाशंखम. भीमकर्मा रुको रुको रु रु रुको दरः वृकोदरः. भीमकर्मा वृकोदरः. तर भगवंताचं दुसरं आणखी नाव कोणतं आहे. ऋषिकेश. ऋषिकेश ऐका ना. ऋषिकेश म्हणजे बोलू नका माय. ऋषिक म्हणजे इंद्रिय. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 10. 10 इंद्रियावर ज्यांचा ताबा आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय आणि केश म्हणजे मला. 10 इंद्रियांचा जो मालक आहे त्याला म्हणतात ऋषिकेश. कोण. भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्यांनी काय केलं. पांचजन्य पांचजन्य नावाचा शंख भगवान परमात्म्यानं वाजवला. आणि धनंजय ऐका ना म्हणजे धनम जयती धनंजय. ज्यावर धनावर प्राप्त विजय प्राप्त केलाय त्याला म्हणतात धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन. अर्जुनजीनं कोणता वाजवला. देवदत्तम. देवदत्त नावाचा शंख अर्जुनजीनं वाजवला. आणि पुन्हा पौंड्रम पौंड्र नावाचा शंख कोणता आहे तो. महाशंख. फार मोठा वजनाचा महाशंख पौंड्र नावाचा शंख दद्मौ वाजवला कोणी. वृकोदरः. भीमकर्मा. भीम म्हणजे भिण्याजोगे कर्म ज्याचे त्याला म्हणतात भीमकर्मा. काही काही तर असे काम करतात की
समोरच्याला भीतीच वाटली पाहिजे. अशी उडी मारते तर जी उडी मनात लेकरात तेवढी मारता येत नाही असं जे मारतात त्याला म्हणतात भीमकर्मा. ज्यांचं काम बघून म्हणतात सगळे भिवून जातात त्याला म्हणतात भीमकर्मा. पोट रुकोदर, उदर म्हणजे पोट, आणि रुक म्हणजे किती बी खाल्लं तर ज्याला हजम करायची ताकद आहे, त्याच्याकडे पचन करण्याची ताकद आहे, त्याला म्हणतात रुकोदर. माहित काय झालं? दुपारी जेवण केलंय, आता जेवण केलंय, लागलं म्हणताना ढेकरं यायला, मग काय करायचं? कोणतं चूर्ण? कायम चूर्ण. आज हजम करायला कुठं चूर्ण खातेत का? बिमार माणसाचे काम माहिती. म्हणून किती खाल्ल्याला ज्याला पचत आहे त्यांचं नाव आहे वृकोदर. भीमकर्मा वृकोदर. भीमानं कोणता वाजवला? पौंड्र नावाचा शंख वाजवला. पांचजन्यं हृदीकेश देवदत्तं धनञ्जय पादं दद्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः. तिकडच्या पाठाचा टाइम झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामृतये नमः. ओम शांति शांति शांति. अलंकापुरी पुंडरीकवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान जी भगवान की जय. अवि ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत श्रोमणी सारथा महाराज की जय. समर्था श्री इंद्रायणी महाराज की जय. ओम नमः पार्वती तनये हर हर. तर पहा काय